नाशिकच्या कश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांचं आंदोलन। गंगापूर धरणामध्ये सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लूचं थैमान, जिल्ह्यामध्ये 10वा बळी। आणखी 6 नवे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क। पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्यानं चिंतेत वाढ। दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणं। महापालिकेकडून उपाययोजना सुरू। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात फक्त 3.58 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णयाची शक्यता। रत्नागिरीमधील दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता खचला। दरडीचा भाग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर पोलिसांच्या अटकेत असलेल्या जलील पठाण यांच्यावर शिक्षण विभागाची मोठी कारवाई। शिक्षण विभागाकडून थेट निलंबन। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। प्रमुख नेते राहणार उपस्थित। बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार। महालक्ष्मी रेस्कोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेकडे। पालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी। पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांचा कायापालट करण्याचं काम रेल्वे प्रशासनानं घेतलं हाती। बोरिवली स्थानकात तिरंगी रंगातील नवं नेमप्लेट। हार्बर मार्गावरील प्रवास आता अधिक वेगवान होणार। टिळकनगर ते पनवेल दरम्यान लोकलच्या वेगवाढीला मध्य रेल्वेची मंजुरी। सध्याच्या तुलनेमध्ये प्रवाशांची 3 ते 4 मिनिटं वाचणार। 56,000 कोटींचा समृद्धी महामार्ग निकृष्ट दर्जाचा। महामार्गावरील सिमेंट उखडलं। कामामध्ये 30% भ्रष्टाचार झाल्याचा माजी मंत्री सुबोध सावजी यांचा आरोप। येरवडा कारागृहात कैद्याला मारहाण। माहिती विरोधी घटकाला देत असल्याच्या संशयावरून मारहाण। 3 कैद्यांवर गुन्हा दाखल। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 150वी जयंती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली भव्य रॅली।